आजचं सत्व असं आहे की आपण अनेक सत्व जंगलातून जे आणले त्याचा आपण आज उद्गार आणि वैशिष्ट्य दाखवलं आहोत. कारण की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असतात आणि आपण त्या परमेश्वराचा एक छोटासा अंश आहे हे ज्यावेळेस आपल्याला माहिती पडले त्या दिवसापासून आपल्या जीवनातील खूप मोठ्या उलाढालींमध्ये बदल झाले. अतिशय परखड सत्वधारी असं जीवन आपण जगत आहोत. तसं माझे मोठे भाऊ रामकदम लागतात त्या पद्धतीने. फक्त एवढं आहे की आता आपल्याला ते रूप धरायचं आहे जिथे तुम्हाला बासरी वाजवताना दिसतं आणि त्यातून फक्त घाटकोपरच नाही तर अखंड जगाचा उद्धार हा सहज शक्य आहे. आता माझ्या बोलण्यात थोडीशी अतिशयोक्ती आहे, पण परमेश्वर जर दररोज आपल्याला साथ देत आहे तर मग त्या एवढ्या तपस्येचा आपल्याला फायदा काय, जनतेला काय फायदा. आणि अतिशय दैदिप्यमान जगात आपण आहोत आज. तर अशा नदीच्या भरपूर किनाऱ्यांवर आपण घोर तपस्या केली आणि बऱ्याच ऋषीमुनींनी केली, पण आपल्याला अल्प काळामध्ये सिद्धी प्राप्त झाली. तर त्या सिद्धींचा आपण उल्लेख करू शकत नाही, कारण की ते एकदा परमेश्वराने दिलं की ते सहज आणि सुलभ असतं. आणि त्याच्यामध्ये स्वामी समर्थांचा खूप मोठा हातखंड आहे. आपल्या एकटेच तर इतकं मोठं नव्हतं, बरोबर. आणि हे कुठल्या स्टेजवर सांगण्याची गोष्ट नाही, ही गुप्त गोष्ट आहे, अतिशय सुप्त आणि अतिशय ईश्वरी गोष्ट आहे. फक्त एवढंच आहे की आपल्याला प्रवचन किंवा जनजागरण करता करता अगाध ईश्वराची शक्ती आपल्याजवळ येऊन जाते आणि ते आपल्याला नेमकं सेकंड वाईज कळत नाही. कारण की परमेश्वर हा कसा आहे, वेळेच्या पलीकडे. आता तुम्हाला जे मी जो हातखंडा देणार आहे, जनतेच्या हितासाठी ज्या गोष्टी देणार आहे त्या लेखी आणि वाक्याच्या स्वरूपात असतील. चला, तर अनेक सण चालू आहेत आपल्या पृथ्वीवरती. त्यातील श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला महत्त्वाचा आहे यावर्षी, कारण प्रभूंनी आपल्याला स्वतः सांगितलं की मला भूक तहान लागली. त्याच्यानंतर काही गोष्टी काल मिळवून देवाने आपल्याकडून करून घेतल्या, कळलं. म्हणजे आपण जड जीव आहे, आपण अतिशय जड असतो.